40 साधू साध्वींच्या चरणस्पर्शाने ब्रिजधाम आश्रम पावन झाला. जैन मुनी श्री रत्नयश विजयजी गणी पुढे बोलताना, भारत हा असा देश आहे जिथे वृद्धांना देवतुल्य स्थान दिले जाते. वृद्धांचे अनुसरण करा. हे जीवनातील चढ उतार अनुभवलेले असतात. वृद्ध म्हणजे एक विशाल वटवृक्ष आहे. त्यांच्या शीतल सावलीत संपूर्ण कुटुंब आणि समाज अनुशासन, संस्कार आणि प्रेमाचे धडे घेत सुखी जीवन जगतो. ज्या घरात वृद्धांचा सन्मान नाही, तिथे मातापित्यांचा आदर नाही. ते घर नसून स्मशानाचा समान आहे. तेथील शांतता मंगलकारी नसून भयावह असते. घरात ज्येष्ठ मंडळी असतील तर ते आपल्या नातवंडांना उत्तम संस्कारांची अमूल्य परंपरा देतात आणि त्यांच्या प्रेमळ मार्गदर्शनामुळे कुटुंब विखुरण्यापासून वाचते. पुढे बोलताना ते म्हणाले, हा आश्रम धर्म व परोपकार भावनेतून श्री ब्रिजमोहनजी फोफलिया यांनी उभारला असून साधू साध्वी वर्गाच्या विहार आणि निवासासाठी अत्यंत अनुकूल ठरला आहे. आश्रमातील व्यवस्थापन, सेवाभावी कर्मचाऱ्यांनी मनोभावे सेवा बजावून साधू संघाच्या निवासाची उत्तम व्यवस्था केली. या मुक्कामादरम्यान साधू संघाने सात्विक वातावरणात सुंदर साधना केली. ब्रिजमोहनजी फोफलिया यांना मंगल आशीर्वाद दिले. महाराजांच्या दिव्य सानिध्यामुळे संपूर्ण आश्रम परिसर श्रद्धा, भक्ती व अध्यात्माने भारावून गेला. साधू साध्वींच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून धर्मलाभ घेतला.